इस वेवफॉर्म से इक्वेशन प्रेडिक्ट कर सकते हैं, ये उनको पता है जो वेव इक्वेशन टू वेवफॉर्म कन्वर्ट कर सकते हैं, जो ये प्रोसेस फॉलो कर सकते हैं वही उस प्रोसेस को भी अंडरस्टैंड करेंगे। फॉर एग्जांपल ये हो गया वेवफॉर्म टू इक्वेशंस। आपको ध्यान देना इन प्रोसेस पे, हाउ आई कैन मेक रिलेशन बिटवीन इक्वेशन टू, प्लीज ट्राई टू रीड द मैथमेटिकल इक्वेशन। इंजीनियरिंग करनी है तो जस्ट यू नीड टू टॉक टू मैथमेटिकल इक्वेशन। मैथमेटिक्स के साथ खेलना स्टार्ट करो, कोई भी डर नहीं है। जब तक उनके साथ खेलोगे नहीं ना, आप उसको एंजॉय नहीं फील नहीं कर सकते। मैथमेटिकल इज व्हाट अ वेरी इंटरेस्टिंग सब्जेक्ट, बट द कंसेप्ट इज व्हाट यू नीड टू टॉक टू विद द सब्जेक्ट। कैसे, वो भी मैं आपको डेमोन्स्ट्रेशन दिखाऊंगा। सो दिस इज व्हाट द जनरल अप्रोच। नाउ ये भी हमने प्रॉब्लम लिया, मैं थोड़ा फास्ट में इसीलिए ले रहा हूँ, मैं बताना चाहता हूँ कि सिग्नल एक्सप्रेशन के लिए ये पता होना चाहिए, ये नहीं पता तो फिर वो सॉल्व नहीं कर सकते। अभी मैं प्रॉब्लम को थोड़ा घुमाता हूँ। अभी इस प्रॉब्लम में आपको फिर से स्केच करना है और उसमें e of t minus 1 t minus 2 तो करना है, लेकिन इन एडिशन बाय एडिशनल t स्क्वायर भी मल्टीप्लाई, और ये प्रॉब्लम हमने ऑलरेडी ले चुके हैं। तो e of t minus 1 e of t minus 2 ये अब हमारे पास हो चुका है, और उसके बाद ये हो गया आपका e of t minus 1 e of t minus 2 into t स्क्वायर। t स्क्वायर होने की वजह से यहाँ पे हमने इसको मल्टीप्लाई किया और ये आपको वेव फॉर्म में गया, बिकॉज इन दिस फंक्शंस आपको याद हो तो दिस इज व्हाट माय e of t, ये आपका फर्स्ट एलिमेंट है जो यहाँ पे है, ये आपका सेकेंड एलिमेंट जो यहाँ पे है। ओके, अभी मैं थोड़ा कलर से चेंज करता हूँ, आपको देखिए जो ग्रीन कलर से मैं प्लॉट करूंगा दैट विल बी अ e of t minus e of t minus 5 ये। लेकिन ये जो वेवफॉर्म आई है कर्व, ये कैसे आई है? जस्ट बिकॉज ऑफ टी स्क्वायर। टी स्क्वायर मतलब कैसे, 1 का स्क्वायर 1 एंड 2 का स्क्वायर 4, तो ये जो 4, सो दिस इज नॉट अ लीनियर फंक्शन, इट इज अ एक्सपोनेंशियली राइजिंग फंक्शन, इसीलिए वेवफॉर्म कर्व आई है। यहाँ पे सपोज टी रहता था, मतलब टी स्क्वायर की जगह टी रहता था, जैसे सपोज यहाँ पे टी स्क्वायर की जगह टी रहता था तो वेवफॉर्म आती थी ऐसे, जो अभी मैं ग्रीन कलर से शो कर रहा हूँ। सॉरी थोड़ा सा चुकत आहे थोडंसं, असं सरळ लाईन आली असती इनक्लाइन। ओके, लेकिन यहाँ पे टी स्क्वायर नहीं है, यहाँ पे है टी नहीं है, टी स्क्वायर है। सो दिस इज ऑल। ये भी आपको समझना है कि हाउ इफ आई डू सम चेंजेस इन माय मल्टीप्लिकेशन फैक्टर देयर विल बी चेंजेस इन वेवफॉर्म शेप। सो दिस इज व्हाट द कांसेप्ट बिहाइंड इट। होप सो यू अंडरस्टैंड फील कर। और एक छोटा पॉइंट, ये फिर से वेवफॉर्म इक्वेशन और एक एग्जांपल ले लेते हैं। अभी इस एग्जांपल में ये भी हमने ऑलरेडी डिस्कस किया है, इसमें हम सबसे पहले e of t minus 2 t minus 4 कैलकुलेट करते हैं, फिर उसको मल्टीप्लाई करते हैं t minus 4 से। तो सबसे पहले हमने कंसीडर किया e of t minus e of t आपका यूनिट स्टेप फंक्शन, फिर हमने निकला, किसी का तो माइक चालू है प्लीज म्यूट कर दीजिए। उसके बाद हम हेलो, हाँ ओके, त्याच्यानंतर e of t minus 2 काढायचं, e of 2 minus 2 निकाला, उसके बाद हम निकालेंगे e of t minus 4, ये हो गया हमारा e of t minus 4। उसके बाद हमें विंडो मिलेंगी 2 to 4, 4 के बाद हम मल्टीप्लाई करेंगे t minus 4, तो हमें मिलेगा ये फाइनल। तो फाइनल आउटपुट कैसे मिलेंगे वो मैं आपको बताऊंगा। सबसे पहले e of t minus 2 यहाँ से निकाला है, फिर e of t minus 4 यहाँ से निकाला है। इसका जो रिजल्ट मिला है वो रिजल्ट आपको ऐसे मिला है, एक स्क्वायर वेवफॉर्म इन बिटवीन 2 to 4। फिर आपका कंसर्न होना चाहिए फिर स्क्वायर वेवफॉर्म क्यों नहीं है, बिकॉज जो मल्टीप्लिकेशन फैक्टर है इसमें वो है t minus 4, और t minus 4 की वजह से एक्चुअल वेवफॉर्म आपको मिलती है दिस लाइक दिस। पुट वैल्यू ऑफ t इज इक्वल टू 2 एंड 2 इज। ये सभी प्रॉब्लम्स हमने ऑलरेडी डिस्कस कर चुके हैं। ये फिर से रिवाइज करने का इंटेंशन यही था कि अभी जो मैं जो प्रॉब्लम स्टार्ट किया था उस पॉइंट पे आता हूँ
कि क्या हम इक्वेशन जनरेट कर सकते हैं बाय यूजिंग वेवफॉर्म? दिस इज ऑल क्वेश्चन। मेरा फिर से क्वेश्चन आपसे है, सिग्नल एक्सप्रेशन, द गिवन फंक्शन, गिवन वेवफॉर्म, so can you express this waveform into mathematical equation in terms of unit step function? जो आपने एक लड़की ने आंसर बताया, एब्सोल्युटली करेक्ट आंसर था। अभी मैं उस क्वेश्चन को थोड़ा मॉड्यूलेट करता हूँ एंड पूछता हूँ, क्या इस वेवफॉर्म को आप यूनिट स्टेप फंक्शन के जरिए एक्सप्रेस कर सकते? इफ यू नो, प्लीज डू दैट. प्रयत्न करा, चुकलं तरी चालेल. मी इतके प्रॉब्लेम घेतले आणि तुम्हाला फास्ट घेतल्या, पण तुमचं झालेलं आहे. वेवफॉर्म कशी जनरेट करायची हे पण तुम्हाला कळलंय. मला या वेवफॉर्मचं मॅथमॅटिकल इक्वेशन काय असेल सांगू शकता का? मराठी, हिंदी, इंग्लिश प्लीज बोला. काय असेल असं तुम्हाला वाटतं? U of t minus U of t minus 4. आपका नाम? Pragati. Pragati, very good. The answer will be a U of t minus U of t minus 4. Absolutely. Because U of t minus 4, these are the two different entities and उसका हमने subtraction किया. माझा प्रश्न सगळ्यांना आहे जे क्लासमध्ये आता सध्या 60 प्लस आहे. कोणाला अडचण आहे यामध्ये की मी दुसरा प्रॉब्लेम घेऊ? त्याला एक्सप्लेन करू या shall I take second example and acknowledge other next problem na? So again my question is to you, if you genuinely understand, खरोखर तरी तुम्हाला कळलं असेल, so can you express this waveform into mathematical equation in terms of unit step function? Pragati, can you answer these questions? If you understand this concept, then you can try for this. थोड़ा चेंज है. U of t plus 2 minus U of t minus 2. Very good. कोणी सांगितलं? पाक? Deepak. Deepak, very good. Appreciate it. The answer is so simple. U of t plus 2 minus U of t minus 2. I appreciate it. Means you understand this concept very well. Appreciate. सगळ्यांना समजलं का हे कसं आलं इक्वेशन? कारण हे मी अजून घेतलेलं नाही आहे प्रॉब्लेम. मी डायरेक्टली विद्यार्थ्यांनी सांगितलं. समजला आहे प्रॉब्लेम सगळ्यांना? Are you people comfortable in Marathi sometimes? Yes, sir. Okay, fine. Means आलं लक्षात? Chalo, my next and challenging questions to you all, and I'll be very happy, my dear student, if you answer this question. That will be the token of appreciation from your side to me if you answer this question. Okay. So, but those who understand, okay, fine. But ज्यांना नाही understand तरी एकदा सांगतो, U of t plus 2. t plus 2 हा ऍडव्हान्स सिग्नल आहे. ऍडव्हान्सचा लेफ्ट शिफ्ट होतो, हा राईट शिफ्ट होतो, आणि या दोघांचा डिफरन्स म्हणतो. सो ऍक्च्युअली दिस इज व्हॉट एक्सप्लेनेशन फॉर दिस प्रॉब्लेम. ज्यांना हे लक्षात नसेल आलं त्यांना थोडं फास्ट मध्ये सांगतो. हाऊ आय कॅन मेक दिस इक्वेशन? फर्स्ट U of t plus 2. t plus 2 मीन्स ऍडव्हान्स म्हणजे लेफ्ट शिफ्ट, t minus 2 डिले सिग्नल म्हणजे राईट शिफ्ट, आणि दोघांचं सबट्रॅक्शन. अँड आय एम व्हेरी हॅपी विदाउट giving any hint from my side, you people are in a position to give the answer of this question. So it's a very good sign of as a being a forthcoming engineer. Appreciate it. Now you understand genuinely this concept. My question is to you. What will be the answer for this question? U of t plus 1 minus U of t minus 3. Very good. U of t minus 1 minus U of t plus 3. U of t plus 1 T plus 1 minus U of t minus 3. minus U
सो ओके गुड. Yes. आता थोडंसं शांततेने, आता थोडं 10 मिनिटं लागले तरी चालेल. नाउ टेक युअर टाइम फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. हाउ यू कॅन एक्सप्लेन धिस प्रॉब्लेम into mathematical equation in terms of unit step. थोड़ा विचार करा, पटकन आंसर देऊ नका. I know this is a little bit complicated problem, but the fundamental जो अभी तक हमने दे, इसका आपको मैथमेटिकल ट्राई टू अंडरस्टैंड. इसके लिए आपको एडिशंस की जरूरत है, जो u of t minus 5 plus t minus 7 का किया है. Think on it and take it as a challenge that can you explain this problem, this waveform into mathematical equation? Think on it. If you know the answer, क्योंकि मैं बता दूंगा तो ग्रुप ही चले जाएंगे. You think on it. It is very simple, ना? अपना लॉजिक लगाइए. सबसे पहले ये देखिए, ये राइट हैंड साइड होने की वजह से नीचे वाले टी वैल्यू है 1 2 3. उसको समझिए. दिस वन 1 2 3. तो ये इक्वेशन क्या बनने वाला है? दिस इक्वेशन विल बी व्हाट? ये बनेगा u of t minus 1, u of t minus 2, u of t minus 3. चलो, तो हमारे पास 3 पॉइंट मिलेंगे, u of t minus 1, u of t minus 2, u of t minus 3. नाउ क्वेश्चन इज what you will multiply. आप उसके साथ क्या मल्टीप्लाई करेंगे? मतलब t minus 1 के साथ क्या करेंगे? दिस पॉइंट यहाँ पे t minus 2 and t minus 3. तो सबसे पहले इसको मैग्नीट्यूड समझ लीजिए. मैग्नीट्यूड कितना है? तो यहाँ पे है 0, यहाँ पे है 1 और यहाँ पे है 3. तो ये हो गया आपका मैग्नीट्यूड. लेकिन आप क्या कीजिए, इन सभी को एक सेपरेट एंटिटी समझ लीजिए. फॉर एग्जांपल ये हो गया 1 to 2 और ये हो गया आपका 2 to 3. इसके बाद आप सिग्नल्स की डेफिनेशंस को थोड़ा सा एक अलग एंगल से लर्न कीजिए. कैसे? कैसे? सबसे पहले सिग्नल स्टार्ट कहाँ से होता है? सिग्नल इस पॉइंट से होता है, ओरिजिन से. फिर सिग्नल 0 होता है, ये सिग्नल 0 to 1 जाता है. सिग्नल 1 to 0 के बाद सिग्नल होता है यहाँ से अप जर्नी होता है. ये ऊपर जाने के बाद फिर सिग्नल स्टडी होता है, मतलब स्टेबल. फिर से सिग्नल ऊपर जाता है, फिर से सिग्नल ऊपर जाता है. बिकॉज दिस इज व्हाट द फ्लो ऑफ सिग्नल. सिग्नल फ्लो होने के बाद फिर से ऊपर होने के बाद कुछ टाइम के लिए सिग्नल स्टेबल होता है, फिर से सिग्नल नीचे आता है, और फिर से सिग्नल नीचे आता है, फिर से सिग्नल नीचे. तो ये सिग्नल्स की जनरेशन है, सिग्नल का फ्लो है. जब भी कुछ ऐसे प्रॉब्लम दिए जाते हैं तो ये पहले आप पाथ फॉलो करना स्टार्ट करें. सिग्नल्स को कैसे डिफाइन करें? तो इस पाथ से क्या पता चल जाता है? इस पाथ की वजह से आपको सिग्नल का अप्स एंड डाउन, मतलब सिग्नल पॉजिटिव जा रहा है या नेगेटिव, वो समझ में आता है. पॉजिटिव जा रहा है तो सिग्नल प्लस ऐड कर दीजिए. सिग्नल नेगेटिव मतलब डाउन जा रहा है तो सिग्नल को माइनस या नेगेटिव. That's the first task. मैं फिर से रिपीट करता हूँ. सिग्नल पॉजिटिव मतलब ऊपर जा रहा है तो प्लस सिंबल विल बी देयर इन मल्टीप्लिकेशन ऑफ u of t minus 1. लेकिन सिग्नल नेगेटिव आ रहा है मतलब नीचे आ रहा है तो उसके लिए माइनस है. लेकिन कितने से आ रहा है? जैसे कि उदाहरण इस देखिए, इस पॉइंट पे यहाँ पे देखिए सिग्नल ऊपर जा रहा है. हेलो so let me say it.
ये सिग्नल ऊपर जा रहा है, ये भी सिग्नल ऊपर जा रहा है, तो ये ऊपर जा रहे सिग्नल्स रहेंगे, लेकिन ये सिग्नल नीचे आ रहा है। तो सिग्नल जब ऊपर जाता है तो हम पॉजिटिव साइन कंसीडर करते हैं, जब सिग्नल नीचे आ रहा है तो उसको नेगेटिव साइन करते हैं। ये फर्स्ट टास्क, टू डिसाइड वेदर वी नीड टू प्रोवाइड पॉजिटिव साइन और नेगेटिव। Once we confirm with the sign positive or negative, then second task is what will be the multiplication factor, कितने से जा रहा है वो भी डिसाइड करना बेहद जरूरी है। तो देखिए, सबसे पहले अभी इस विंडो को सॉल्व करो। सबसे पहले कौन से, इन बिटवीन 1 to 2, 1 to 2 के बीच में आपको सबसे पहले लिखना है ये फर्स्ट पॉइंट, क्योंकि 0 to 1 सिग्नल 0 है, तो 0 होने की वजह से आपने इसको डिफाइन किया या ना किया कोई फर्क नहीं पड़ता, क्योंकि सिग्नल ऑलरेडी 0 है। तो जनरली जो भी सिग्नल 0 है उसको डिफाइन नहीं करते, तो उस केस में हम ऐसे सिग्नल्स को अभी यहाँ पे लिखते हैं। तो दैट विल बी यू ऑफ। नाउ क्या है, मिस रूपक has given the answer. U of t minus, हाँ रूपक, you are absolutely correct, but the question is what, जो रूपक ने आंसर दिलेला है ना, that we'll discuss. I'm very happy that you people are giving thinking on your bispectrum. See, रूपक ने आंसर दिलेला है U of t minus 1 and equations. So first, U of t minus 1 is a plus because signal is going positive way. Signal is going positively. Okay, signal is going positively. So here I can write U of t minus 1. Fine. T minus 1. Next is what? Second signal is what? At 2. 2 वरती पण सिग्नल परत पॉझिटिव्ह जात आहे. 2 वरती पण पॉझिटिव्ह जात असल्यामुळे now the question is what? Again I consider signal is positive, and again here it is U of right hand side असल्यामुळे T minus 2. गुड. त्यानंतर ऍट 3 वरती सिग्नल खाली येत आहे, डाऊन येत आहे, म्हणजे टुवर्ड 0 येत आहे, म्हणजे डायरेक्ट 3 वरून 0 येत आहे, म्हणजे सिग्नल डाऊन जात आहे. म्हणून तो इथे घेतो मी U of t minus 3. So this is what the answer from you people. Good. But the question is what? इस इक्वेशन से आप क्या इस वेवफॉर्म को जनरेट डिफाइन कर सकते हो? तो द आंसर इज नो. आप इससे इसको डिफाइन नहीं कर सकते. कैसे? I'll explain. सपोज आपका ये अटेम्प्ट सही है, आपका 1 2 3 और आपको मिल रहा है, लेकिन क्वेश्चन है यहाँ पे जब U of t minus 1 है तो इसका मैग्नीट्यूड कितना है? इट इज 1. तो यहाँ पे करता हूँ मैं 1 into 1 क्यों मल्टीप्लाई किया? मैग्नीट्यूड 1 है, इसलिए ये जो 1 मल्टीप्लाई किया है इट इज जस्ट बिकॉज ऑफ एट 2 इट इज 1.
यहाँ पे 1 होने की वजह से। लेकिन अभी जब हम 2 पे आते हैं, 2 पे, तो यहाँ पे इस पॉइंट पे 2 2 3, तो ये जर्नी कितनी है आपकी, यहाँ से कितना ऊपर जा रहा है, तो ये जा रहा है बाय द वैल्यू ऑफ 2, क्योंकि जो 2 का पॉइंट अप पॉइंट कितना है, यहाँ से स्टार्ट हो रहा है सिग्नल, यहाँ से दिस पॉइंट, ये यहाँ से सिग्नल ऊपर जा रहा है, कहाँ तक, 3 तक, कहाँ से, 1 से, तो कितना पॉइंट ऊपर जा रहा है, 2, सो हियर आई विल यूज +2 है, बिकॉज सिग्नल 1 से प्लेटफॉर्म से स्टार्ट हो रहा है टिल 2, तो दिस इज ऑर्डर +2। ओके, उसके बाद फिर कहाँ तक गया, 3 तक, 3 से एकदम कहाँ पे आ रहा है, सिग्नल आ रहा है 0 पे, सो 3 से डायरेक्ट 0 आने की वजह से, नीचे आने की वजह से माइनस, और नीचे कितने से आ रहा है, 3 से, so this will be, तो योर इक्वेशन विल बी ये 1 इंटू मल्टीप्लीकेशन सेम रहेगा, तो u of t minus 1 plus 2 u of t minus 2 minus u of t minus 3. This will be the equation for this waveform. Now, why I multiply by 2? Why I multiply by -3? You need to understand. समजलं असेल तर सांगा, मी अदरवाइज त्याला परत एक्सप्लेन करतो. सर एकदा साईनचं साइनचं का? ओके. See. सगळ्यात पहिले बघा, ही वेवफॉर्म आहे, याचा ग्राफ बघा कसा जातो तो वर, हा असा वर जातोय, मग स्टेबल होत आहे, स्टेबल होण्यापूर्वी बघा इथे मॅग्नेट्यूड किती आहे, 0 to 1 मध्ये हा 0, 1 to 2 मध्ये 1, म्हणजे हा 1 झाला, हा पूर्ण पॉइंट 1 झाला, इथून सिग्नल किती वरती झाला, म्हणजे पॉइंट 2, या पॉइंट वरून सिग्नल 2 वरती 1 होता, पण तो 1 पासून सुरू झाला कुठपर्यंत, 3, तर तो 3 पर्यंत जात आहे, तर सिग्नलने कितीची जंप घेतली या पॉइंट मध्ये, सिग्नलने जी जंप घेतली आहे ती मॅग्निट्यूड आहे 2 ची. ओके, त्यानंतर 3 आला, 3 नंतर तो सिग्नल इथे आला, इथून सिग्नल खाली आला, 3 वरून डायरेक्ट 0. हा, तर आपल्याला नेहमी 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे, एक एरो आणि दुसरा स्केल फॅक्टर. स्केल म्हणजे कितीनी वर गेला, कितीनी खाली गेला. फॉर एक्झाम्पल, सगळ्यात पहिले याचा एरो बघा, सगळ्यात पहिले पॉइंट 1 वरती तो वरती गेला, त्यानंतर तो हॉरिझॉन्टल झाला म्हणजे स्टेबल झाला, मग त्याला परत तो वरती गेला, याला मी दुसरा कलरने शो करतो. सगळ्यात पहिले तो सिग्नल वरती गेला, मग तो स्टेबल झाला, त्याच्यानंतर तो परत वरती गेला सिग्नल, मग परत इथे स्टेबल झाला आणि परत सिग्नल खाली आला. जेव्हा सिग्नल वरती जातो कन्सिडर इट ॲज अ पॉझिटिव्ह साईन, जेव्हा सिग्नल खाली येतो कन्सिडर इट ॲज अ निगेटिव्ह साईन. आता बघा इथे आपल्याकडे आला हा पहिला पॉइंट, याला आपण म्हणतो e of t - 1, याला म्हणतो e of t - 2, याला म्हणतो e of t - 3. हे आपले झाले e of t - 1, e of t - 2, e of t - 3. ठीक आहे, आता याला सांगतो मी कसं करायचं. हा झाला सगळ्यात पहिले e of t - 1, हा झाला e of t - 2 आणि हा झाला e of t - 3. ठीक आहे,
आता याच्यासोबत मल्टिप्लिकेशन फॅक्टर कसा, मल्टिप्लिकेशन फॅक्टर मध्ये हा +1 आहे, तर वरती जात आहे म्हणून मी +1. आता 1 लिहिला की नाही लिहिला काही फरक पडत नाही, बिकॉज इट इज द सेम फंक्शन. सो आय कन्सिडर एज e ऑफ टी मायनस 1. परंतु ज्यावेळेस मी e ऑफ टी मायनस 2 करायला जातो, त्यावेळेस मी प्लस साईन घेईल. प्लस कशासाठी, कारण की सिग्नल वर जात आहे आणि कितीने जात आहे तो 1 वर होता आणि 3 वरती जाणार आहे, तर तो 2 ने जाणार आहे म्हणून मी +2 करतो. आणि कुठल्या पॉइंटवर आहे, सेकंड पॉइंटवरती, म्हणून तो घेतो u ऑफ टी मायनस 2. ही झाली पॉइंट 2 पर्यंतची स्टोरी. त्याच्यानंतर सिग्नल वरती आला, तो आता सध्या 3 वरती आहे. 3 वरून तो परत डायरेक्ट खाली येत आहे, कितीवर, 0. 0 येत आहे म्हणजे तो डाऊन येत आहे सिग्नल, म्हणून मग मी काय करतो, डाऊन आल्यामुळे घेतो मायनस. कितीने आलाय तो, 3 - 0 3, म्हणून तो 3 ने खाली आला. -3 म्हणजे सिग्नल खाली, +2 म्हणजे सिग्नल 2 नी वर, -3 म्हणजे सिग्नल 3 ने खाली. कुठल्या पॉइंटला आलाय, e ऑफ टी मायनस 3. एक लक्षात घ्या, हे जे आहे ना e ऑफ टी मायनस 3 किंवा e ऑफ टी मायनस 2, हा ऍड्रेस आहे, हा पत्ता असतो ह्यांचा. या सिग्नल कुठेच थांबणार आहे आणि कितीने खाली आणि कितीने वर जाईल, तर हे असते +2 पण मायनस. इथे माहिती आहे, एक हिडन असं पण आहे, इथे 1 आहे जो आपण लिहत नाही जनरली, कारण 1 हा मल्टिप्लिकेशन फॅक्टर आहे, तो सेम राहतो त्याच्यामध्ये. सो दिस इज व्हॉट द वे वी अंडरस्टँड मॅथमॅटिकल इक्वेशन. आता आलंय का लक्षात? यस सर. ओके, व्हेरी गुड. आता मी काय करतो, थोड्या वेळात आपल्या गुगल पासून अटेंडन्स टाकतो आणि सोबत एक प्रॉब्लेम मी सध्या माझ्याकडे ते डायग्राम ड्रॉ करावं लागेल मला, ते डायग्राम ड्रॉ करतो आणि तुमच्यासोबत अपलोड करतो. त्याचा आन्सर भेटतो का सांगा, नेक्स्ट लेक्चरला आपण डिस्कस करूया. सगळ्यांना आलंय लक्षात? Yes, sir. ओके, फाईन. Yes. ओके, थँक्यू. हॅलो सर. हा बोला. सर जर 3च्या वरत 4 असेल अजून, हा आणि मग त्याचा जो इक्वेशन येईल, हा तर 3u टी मायनस 3 आहे, तर 4 येईल का तिथे सर? कसं असतं तर 3च्या वरत 4 आहे एकदम अजून वरती 4 आहे, बरोबर. हो. हा हा, समजा असं 4 असतं, असंच ना. हा, आणि हा, तर मग तो इथे 3च्या वर म्हणजे +1 आला असता. तुला आला का लक्षात? यस सर. ते कसं माहिती आहे, चॉक अँड टॉक नाही येणार आहे, म्हणून क्लासमध्ये कसं वेगवेगळे कलर्स वापरतो. डायग्राम सध्या माझ्याकडे नाही आहे. बरं, हा, तुझा प्रश्न आला लक्षात मला, की जर तो 4 असता, एक उदाहरण घ्या, तो 4 वरती असता, तर तो कुठेतरी आणखी एक स्टेबल लाईन असतात. जर समजा असा असता, त्याच्यानंतर त्याला तो सिग्नल असा असता, असंच म्हणता येईल तू. यस सर. आणि त्याला परत मी पॉइंट खाली घेतो, असं, बरोबर आहे. तर हा जर 4 असता, तर याचं इक्वेशन कसं असतं बघ, e ऑफ टी मायनस 1 प्लस e ऑफ टी मायनस 2, त्याच्यानंतर इथे मायनसच्या ठिकाणी असतात प्लस, आणि 3 वरून तो 4 वर जात आहे म्हणून 1 ने गेला असता, e ऑफ टी मायनस 3, आणि 4 वरून डायरेक्ट खाली म्हणजे -4 u ऑफ टी मायनस 4 असं. समजलं का तुला? यस सर. बरोबर आहे. ओके, सर, व्हेरी गुड. तर आपण याला असं इथे मग 3 to 4 जो डिफरन्स आहे ना, एका स्टेपवरून, एका पायरीवरून दुसरी पायरीचा जो डिफरन्स आहे, त्याच्यानी मल्टिप्लाय. वरती जात असेल तर पॉझिटिव्ह, खाली येत असेल तर निगेटिव्ह, आणि राईट हँड साइड असल्यामुळे t-4. ओके, आलं लक्षात का? यस सर. चला, आता मी थोड्या वेळात एक लगेच 15 मिनिटात एक इमेज तयार करून अपलोड करतो गुगल क्लासरूम वरती, त्याला आन्सर करा. ठीक आहे, चला, बाय. आणखी काय अडचण कोणाला? ओके.
Okay, fine. Thank you. Yes, sir.